नमस्कार. नम्रता साळी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. वाईला माहेरी आल्यामुळे बाळाला गणपतीच्या दर्शनाला घेऊन जायचे होते. तर माझ्यासोबत माझी बेस्ट फ्रेंड, शाळेत असल्यापासूनची मैत्रीण श्रुती आणि तिची दीदी माझ्यासोबत आले होते. श्रुतीची दीदी खूप मस्त यूट्यूबर आहे आणि त्याचबरोबर श्रुती 1ली ते 10वीच्या मुलांचे क्लास घेते. त्यांच्या क्लासमधला एक मुलगा आणि त्याच्यासोबत आलोकही होता. छोटी बाळं न आवडणाऱ्या श्रुतीला आता खूप छोटी बाळ आवडायला लागले, कारण ती माऊ झाली होती. बराच वेळ बाळाच्या आणि माऊच्या गप्पा चालू होत्या. त्यांच्या गप्पा काही संपतच नव्हत्या. पण काय करणार, घरी तर जावं लागणारच ना. त्यामुळे परत एकदा गणपतीचे बाहेरून दर्शन घेतले. मंदिरामध्ये मोबाईलची परमिशन नसल्यामुळे मी मंदिरामधले व्हिडिओ शूट नाही करू शकले. गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही घरी जायला निघालो. पण आमच्या आलोकला अजूनही तिथे खेळू वाटत होतं. घरी जायची अजूनही इच्छा होत नव्हती. त्याने खूप धमाल केली. आलोक बराच वेळ खेळला. त्यानंतर तो मोठ्या माऊला बोलला की मला उसाचा रस प्यायचा आहे. मग काय, दीदी आम्हा सगळ्यांना घेऊन उसाचा रस प्यायला घेऊन गेली. श्रुती पहिल्यापासून आलोकचे खूप लाड करते. त्याचबरोबर दीदीही आलोकचे खूप लाड करायला लागली. आलोक तर बघा ना, कसा उसाचा रस बनतोय आणि कधी प्यायला येतोय याची वाट बघत बसला आहे. त्याचं तर वाट बघणं चालूच होतं. तोपर्यंत मी, दीदी आणि श्रुती गप्पा मारत बसलो. दीदीने मला यूट्यूब चॅनलसाठी खूप सपोर्ट केला. वाट बघून झाली तरी उसाचा रस काय येतच नव्हता. मग तो श्रुती माऊसोबत दंगामस्ती करायला लागला. श्रुतीमुळे मला कधीच सख्खी बहीण नाही याची जाणीव भासलीच नाही. आम्ही दोघी अगदी लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहोत. खूप वेळा आमच्या दोघींमध्ये भांडणे झाले, पण आमची मैत्रीण अजूनही अशी टिकून आहे. तिच्याबद्दल सांगेल तेवढं कमीच आहे. आलोकचं आणि श्रुतीचं खेळणं काय थांबतच नव्हतं. तोपर्यंत आला उसाचा रस. आम्ही सगळ्यांनी उसाचा रस एन्जॉय केला. रस पिऊन झाल्यानंतर श्रुती आणि दीदी आम्हाला घरी सोडायला आले. लहानपणीच्या मैत्रिणीसोबत फिरणे, तिच्यासोबत मन मोकळेपणे गप्पा मारणे याव्यतिरिक्त अजून काय हवे. त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान गेला. आलोकने छोट्या माऊला आणि मोठ्या माऊला बाय बाय करून घरी निघाला. व्हिडिओ आमचा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.